सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन, डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही त्यापेक्षा 10 पट ताकदीने जास्त उभा राहू आणि भुजबळचा निर्णय ऐकायला इथं मोकळे नाहीत। जो कोणी शासनाने निर्णय घेतला असेल तो शासनाची पद्धती घेईल, पण आमचा निर्णय हा फक्त भुजबळ साहेबच घेऊ शकतात। एवढे बोलतो आणि थांबतो। अब आपल्याकडे नाही इथं नाही हो पाहिजे ना मग कधी मिळालं 1947 भारतामध्ये संविधान कधी लागू झालं 1950 साली। मग आपण आज जे काही झुंडशाहीपुढे सरकारने जो एक GR मंजूर केला आहे, कशाचं त्यांनी हे घेतलं आहे संबंध निजामाच्या काळातला, हे कधीची घटना आहे पारतंत्र्याच्या काळातली। जर अशा पद्धतीने जर काही झुंडशाहीपुढे झुकून जर तुम्ही काही गोष्टीची मागणी करून आणि सरकार ही त्या गोष्टी जर मान्य करत असेल तर हे खूप चुकीचं आहे। उद्या तुम्ही म्हणता मनुस्मृती लागू करा, दलितांच्या गळ्यात मटके बांधा, पाठीमागे खराटे बांधा, हे मान्य करणार का सरकार? मग हे कुठेतरी खूप चुकीचं आहे। आणि एका समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या समाजावर अन्याय करतात, ही न्याय भूमिका नाही। तर माझी सरकारकडे विनंती आहे, आम्ही मराठा आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आहे। मराठा आरक्षण सरकारने खुशाल द्यावं, फक्त ते OBC आरक्षणाला धक्का न लावता असावा, ही आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि भविष्यातही असेल। आणि जर इथून पुढे जर कोणी अशा पद्धतीने झुंडशाही करून सरकारवर दबाव आणत असेल, एका समाजाला खाली दाखवण्यासाठी अशा गोष्टी करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमचे हक्क जरी सरकारने जरी आम्हाला इथे कुठेतरी डावललं असेल तर आम्ही हा लढा न्यायालयामध्ये देऊन आम्ही मिळवू। जाती नाही जनगणना करून सरकारने सर्व जातींना न्याय द्यावा अशी आमची सर्व OBC समाजाची कळकळीची विनंती आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची कोणाचाही विरोध नाही आहे, फक्त OBC समाजाचं आरक्षण देऊ नये आमची अशी नम्रपणे सरकारला विनंती आहे। बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का, अशा पद्धतीनं ज्ञानाचं विद्येचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी सदाया संघर्ष केला, आपल्या प्राणांची आहुती दिली, सर्वस्वाचा त्याग केला, अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि कार्याला
मी संभाजी गादादे प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आज आपण जर या महाराष्ट्रामधली परिस्थिती जर पाहिली तर परिस्थिती पाहत असताना आपण थोडंसं जर इतिहास पाहिला आता वर्षातून एक 2 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन पेटलं त्या आंदोलनाची जी भूमिका होती सुरुवातीला की आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, कुठून पाहिजे, कसं पाहिजे, आरक्षण मागणारा जो समूह असतो आम्हाला इथूनच पाहिजे असं नाही म्हणू शकत। मी जर तुमच्याकडे मागायला लावले मला 100 रुपयाची गरज आहे, मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही मला पुस्तक विकलेलेच पैसे द्या, मला तुमच्याकडे जीव पडत आहे ते तुम्ही मला देऊ शकता। त्या पद्धतीनं यांची मागणीच अशी असायला पाहिजे होती की आम्हाला आरक्षण द्या, मग ते कुठल्या याच्यामधून द्या। आणि ज्यावेळेस ही मागणी तुमची रास्त मागणी होती त्यावेळेस सगळं ओबीसी समाज तुमच्यासोबत होता। प्रत्येक ओबीसीतल्या प्रत्येक समाज घटकानं या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे की यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे, आरक्षण त्यांना मिळू द्या। परंतु मध्येच काय झालं काय माहिती, यांनी ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। ओबीसीमध्ये घुसत असताना आरेरावीची वगैरे ते झुंडशाही करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा निषेध करून कुठंतरी रान पेटवण्याचा, अख्ख्या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा, समाजामध्ये एक वितुष्ट निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे। तर हा जो काही प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्याच पद्धतीनं आमच्या अगदी गावगाड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये वाड्या वस्तीमध्ये एकमेकाशिवाय एकमेकाचं पानही हालत नाही आणि तरीसुद्धा जर एवढं जाती विशिष्ट करून जर आपण या महाराष्ट्राचा सत्यानाश करायला लागलो असेल तर मग ही कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि त्याच प्रेरणेतून आजचा हा जन आक्रोश या ठिकाणी जमलेला आहे। आरक्षण देत असताना तुम्ही आरक्षण द्या, आम्ही कधीच आमची भूमिका म्हटलं त्याला आरक्षण नको आहे असं कोणताच नेता म्हटलं नाही, कुठलाच ओबीसीतला घटक असं म्हटलं नाही त्यांना आरक्षण नको आहे म्हणून। आरक्षण तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्या तो हक्क आहे त्यांनी तो घेतला पाहिजे। परंतु आपली भूमिका ही करत असताना एखाद्यावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे। आणि राज्य सरकारने पण आम्हाला वेळोवेळी दिलासा दिला की आम्ही तुमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही त्यांना आरक्षण देतोय। परंतु झुंडशाही पुढं सरकारलाही नमावं लागलं। आणि मला एक सांगा, जरी आरक्षणाची मागणी जर रास्त असती, जे खासदार असतील, आमदार असतील, जे त्यांचे मोठे मोठे नेता असतील, एक तरी नेता आहे का हो त्यांच्या बाजूने? मला मान्य आहे जरांगे पाटील हे आंदोलन करतात, कदाचित त्यांचं ते अज्ञान असेल किंवा त्यांना कुणीतरी फूस दिलेली असेल, पण ज्या वेळेस एखादा माणूस चुकीचा असतो ठीक आहे आपण त्याचं समर्थन करू शकतो, परंतु त्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणारी झुंडशाही ज्यावेळेस निर्माण होते ना त्यावेळी मात्र लोकशाहीला कुठेतरी बाधा पोहोचणारं काम आहे। आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय। तर हे जे काही आमदार खासदार जे मोठमोठे मंत्री मोठमोठे नेते आहेत हे नेत्यांची भूमिका तुम्ही पहा। BG कोळसे पाटील सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज आहेत, ते काय सांगतात त्यांचं तुम्ही ऐकत नाहीत। अगोदर मात्र तुम्ही सांगता प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक वेळेस भूमिका घेतली होती त्यांच्यासोबत, काय नाही म्हणले प्रकाश आंबेडकर जसे वागतील जसे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ। आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, तुम्हाला आरक्षण तुमचं आजपर्यंत कुणी नाकारले? तुम्हीच सांगताय का आमचे मंत्री नेते खासदार आमदार यांनी जर तुमचं आरक्षण नाकारले तर तुम्ही आंदोलन त्यांच्या घरी जाऊन केलं पाहिजे। त्यांनी आहे का त्यांच्या तेवढी धमक की सगळ्यांनी जर सामूहिक राजीनामा दिला असता तर केंद्राला पण झुकावं लागलं असतं। जे काय तामिळनाडूमधली परिस्थिती आहे 70-72% जे काय आरक्षण गेलेलं आहे ते आपण महाराष्ट्रामध्ये पण करता आलं असतं। आणि तुम्ही इथं फक्त जातीय वितुष्ट निर्माण करताय, सत्यानाश सगळ्या महाराष्ट्राचं चाललं, सगळं एवढं एकसंघ असणारा शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा महाराष्ट्राने महाराष्ट्राचा सत्यानाश जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टीचं आम्ही कधी समर्थन करू शकत नाही। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रजाहितदक्ष कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे अर्थात लोकशाहीचे संस्थापक विश्वउद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषांनी तथागत भारतीय संस्कृती जपून बहुजन समाजाला न्याय आणि हक्क दिला असे सर्व तमाम बहुजन नायक मुळात ओबीसी आरक्षण हा द्यायचा विषय 2009 पासून आरक्षणाचा विषय जोरात आला। 2014ला सरकार आलं, सरकारने आतापर्यंत आरक्षणाची भूमिका जातीन्याय जनगणनेची निर्णय घेतला नाही। आणि जातीन्याय जनगणना ना केल्यामुळे तथागत एकामेकाची जात माझ्या ताटातलं तू खातोय का तुझ्या ताटातलं मी खातोय अशी भावना निर्माण झालेली आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारला लवकरात लवकर कळावं आणि स्पष्ट निर्णय घ्यावा की जातीन्याय जनगणना करून प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावं। अन्यथा ह्या समाजामधील अतिशय बांधभाव असणारा आमचा मराठा समाज, वदर कास्टचे समाज हे लोक आम्हाला एकामेकाविषयी वाईट समजतील आणि एकामेकांचे आर्थिक व्यवहार, सामाजिक व्यवहार, इतर जे चाललेले आहे त्याच्यामध्ये आतून संतुष्टाची भावना निर्माण होत नाही। त्याच्यामुळं तुम्ही आता सध्या सरकारनं अशी पूर्ण तयारी करून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा की केंद्र सरकारने की जातीन्याय जनगणना तत्काळ लगेच अतिशय ज्या पद्धतीने तुम्ही एका क्षणात निर्णय घेता EWS मध्ये 12 जानेवारी 2019ला EWS मधून 10% आरक्षण तुम्ही
ओपनमधून दिलं ते कोणत्या बेसवर दिलं आणि ते देत असताना कुठला जनसमुदाय तुमच्याकडे मागणी करायसाठी आला होता तुम्ही तरी दिलं आणि जो समुदाय रस्त्यावर उतरून अतिशय स्वतःला जीव देण्यापर्यंत जीव घेण्यापर्यंत तयार झालेला आहे त्यांना तुम्ही निर्णय आणि न्याय देऊ शकत नसताल तर हे सरकार लोकशाहीचं आहे का? भले ती कोणत्याही समाजाचं सरकार असो, मी ब्राह्मण आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी वडारी आहे, कैकाडी आहे, सोनारी आहे, कासार आहे, मी आंबेडकर विचाराचा पाईक आहे असा म्हणून जर तो तिथं राजकारण करत असेल आणि सत्ता देता भोगत असताना न्याय देऊ शकत नसेल तर अशा सर्व सत्ताधारी मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन खाली येणं गरजेचं आहे. अन्यथा हे जनसमुदाय एक ना एक दिवस श्रीलंकेसारखी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. जय ज्योती, जय भीम, जय जिजाऊ. ह्याच्यावर जी शरद पवारांसारखे नेते असतील किंवा रोहित पवारांसारखे नेते असतील यांनी ठामपणे का भूमिका घेतली नाही की बाबा तुम्ही ओबीसीतनं ह्यांना आरक्षण द्या, हे लांब का थांबतात? आणि आमची एकच मागणी, मराठा समाजाला आमचा कुठलाही विरोध नाही, पण आमच्या ओबीसीला न धक्का लागता त्यांना आरक्षण द्या. आमच्या ओबीसीला कुठेही धक्का नाही लागला पाहिजेत, असं आरक्षण सरकारने त्यांना द्यावं ही आमची ओबीसी तर्फे विनंती. असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट. व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण. व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज. पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली. शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल. निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल. विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या. ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत. प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ. मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 26 29.